तर दिल्लीच्या महिपालपूर परिसरात स्फोटाचे आवाज आले होते। रॅडिसन हॉटेल जवळ स्फोट झाल्याची माहिती होती। मात्र हा डीटीसी बसचा टायर फुटल्यानंच आवाज आल्याची माहिती आता पोलिसांनी दिली। पोलिसांच्या तपासानंतर ही बाब स्पष्ट झाली। मी सध्या त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी म्हणजे हॉटेल रेडिसन आहे। हे या हॉटेल रेडिसनच्या समोर एक सकाळी स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्यानंतर इथून जाणाऱ्या एका महिलेने पोलिसांना फोन केला 100 नंबरवर। त्यांनी माहिती दिली की महिपालपूरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचा स्फोट झालेला आहे। त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पण त्यानंतर जी माहिती मिळाली ती माहिती काहीशी वेगळीच होती। प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। आपका नाम बताइए और क्या हुआ था सुबह के टाइम? मेरा नाम अभय है। मैं इस साइड महिपालपुर से जा रहा था अपने रूम की साइड, तो यहाँ एक गुड़गांव, दिल्ली से गुड़गांव की तरफ बस जा रही थी, जिस बस का टायर फटा। टायर फटने की आवाज से एक महिला ने 100 नंबर को फोन किया कि रेडिसन होटल के सामने बम फटा। तब 5 मिनट में पुलिस आई और 10 मिनट में फायर ब्रिगेड की टीम आ गई, फिर मीडिया आई। बसचा टायर फुटल्यामुळे अशा पद्धतीचा आवाज आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी TV9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, महिपालपूर, दिल्ली। तर उत्तर प्रदेशातील 18 संशयितांवर तपास यंत्रणांचं लक्ष आहे। संशयित दहशतवाद्यांचे कॉल डिटेल्स, बँक व्यवहार आणि सोशल मीडियाचा यंत्रणांकडून तपास केला जातोय। संशयितांची चौकशी करण्यासाठी लखनौ पोलिसांनी स्वतंत्र पथकं तयार केली आहेत। या पथकांना संभाव्य ठिकाणांची चौकशी आणि देखरेख करण्याचं काम देण्यात आलंय। बातमी पुण्यातून आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्षांनी बंडाचा झेंडा फडकवलाय। प्रदीप गारटकर यांच्याकडून पदाचा राजीनामा देणार अशी घोषणा करण्यात आली आहे। दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचं निशाण फडकवण्यात आलंय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या धोरणाविरोधात गारटकर यांनी ही भूमिका घेतली। इंदापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत शहा यांना अजित पवारांची राष्ट्रवादी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे। आणि माझा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा हा उद्या मी 17 तारखेला फॉर्म जे शेवटच्या दिवशी भरण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी त्या दिवशीपर्यंत या सगळ्या गोष्टीची वाट बघून मी या ठिकाणी कारण मी जर पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात जर काही माझं पॅनल उभं करत असेल तर मला नैतिक अधिकारच नाही की मी त्या पदावरती राहू। मी माझं नैतिकता ओळखतो, मला सांभाळायची माहिती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मी पक्षाचा राजीनामा देईन आणि मगच या पॅनलच्या प्रचारात उतरेन। एक महत्त्वाची घडामोड, भाजपमध्ये गेलेले अविनाश पाटील 15 दिवसातच पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले। गंगापूर नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आलेली आहे। गंगापूर इथल्या नगरपालिकेच्या राजकारणात हा मोठा उलटफेर पाहायला मिळाला। तर अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेनेला भाजपकडून युतीचा प्रस्ताव आलाय। शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली। 3.5 वर्ष शिवसेना आणि शेवटची 1.5 वर्ष भाजप अशा प्रस्ताव आल्याची माहिती समोर येते। याच संदर्भात पुढील चर्चा सुरू आहे। लवकरच निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे। युतीच्या चर्चा होत असल्या तरी दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे। बातमी जालन्यातून आहे। 3 दिवस उलटूनही एकानंही उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये। जालना जिल्ह्यातील 3ही नगर परिषदांमधील हे चित्र समोर येत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक आहेत। वाढलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता नेते मंडळींनी सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस पुणे महानगरपालिकेत एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच तिकीट देणार आहे अशी माहिती समोर येते। काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्षांनीच हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीची सोडत निघाल्यानंतर अनेक वॉर्डांमध्ये आरक्षणात बदल झाल्याचं दिसतंय। तर साताऱ्यात होणारी 38वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे। 15 ते 20 जानेवारी दरम्यान 38वी हिंद केसरी स्पर्धा होणार आहे। आधी या स्पर्धेसाठी 20 ते 23 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती। राजेश्वर प्रतिष्ठानच्या दीपक पवार यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही शेवटी दिल्लीशी चर्चा केली। आमचे जे सचिव आहेत अखिल भारतीय जे
रोशनलाल सॉरी दिल्लीचे जे सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यामध्ये काय हरकत नाही. आपण निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या आपण तारखा फिक्स करू. साधारणतः जानेवारीमध्ये 15 ते 20 या दरम्यान तारखेचं फायनल होईल, पण अजून निश्चित नाही, पण शक्यतो ही तारीख फिक्स राहील. पुढे पुढच्या बातमीकडे. गीता जैन यांनी पालिका इंजिनियरला कानशिलात लगावल्या प्रकरणी गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिले. तक्रार मागे घेण्यात आली तरीही आपच्या ब्रुजेश शर्मा यांनी न्यायालयात अर्ज केला. तक्रारीनंतर ठाणे न्यायालयानं हा आदेश दिलाय. सरकारी सेवकावरील हल्ल्याच्या प्रकरणात इतरांनाही तक्रारीचा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटलंय. गीता जैन यांच्याकडून न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आल्याचा दावा केला जातोय.